मिनिटात कीर्तन संपवणार आहे. थोडासा दृढ असतं, कारण कीर्तन हे लांबताय आम्हालाही माहिती आहे मंडळी. म्हणून गगनगिरी महाराज सांगतात, एक तरी वैष्णव आपल्या घरामध्ये जन्माला यावा आणि कुळाचा उद्धार व्हावा. ज्ञानदेव म्हणे, नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. त्याचं कुळ शुद्ध होतं, पण एक वैष्णव घरामध्ये जन्माला आला पाहिजे. तुम्ही डोकमारांच्या मुखातून ऐकता वैष्णवांचं साहित्य, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी राजाला उठवलं आणि आपल्या गळ्यातली तुळशीची माळ राजांच्या गळ्यात टाकली आणि सांगितलं, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, पुंडलिके दिदलावर करुणा करे विठ्ठले. शिवाजी राजे पंढरीचे वारकरी होते, पण आमची मुलं त्या शिवाजी राजाची जयंती डॉल्बी लावून आणि दारू पिऊन साजरी करतात. या का? तुमचं आमचं संस्कार नाहीत मंडळी हो. म्हणून एका घरामध्ये राधा काकू म्हणते, अगं काकू जरासं लाटणं दे, लाटणं. का? स्वारी पिऊन आली, जरा तमाशा बघतो लाटण्यानं. राधा काकू म्हणते, लाटणं न्यायला माझी काय अडचण नाही, पण काम झालं लगेच आणून दे. का? माझा यायची टायमिंग झालेली आहे. हा, म्हणून गगनगिरी म्हणतात, ती दारू मला द्या, मी पाताळ गंगेमध्ये सोडतो. तसं छत्रपती शिवाजी राजावर संस्कार माझ्या जिजामाऊ महासाहेबाने केलं मंडळी हो. म्हणून ज्या ब्राह्मणांनी या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्या ब्राह्मणांनी सभा घेतली आणि शिवाजी राजा राजा व्हावा असा गागा भटांचा निरोप होता. शास्त्र निपुण भारत भुला अशा गागा भटांनी आपला आणि संपूर्ण पाठिंबा दिला आणि सांगितले सर्वांना, चार येऊन पातशाहीला शिवाजीनं सुरुंग लावला. छत्रपती झाला पाहिजे महाराष्ट्राला, महाराष्ट्राला. ऐकून विरोधकांचा विरोध विरकळला राम राम, विरोध विरकळला राम. शिवाजीची कीर्ती पसरली चहूकडे, झाली सण नाही झाली दिल्लीपती औरंगजेब बादशाह. वाढदिवसाच्या निमित्तानं का हिकमतीने बोलावून शिवबा, नजर कैदेत ठेवल्या गऱ्या सजिराज, नजर कैदेत ठेवल्या गऱ्या सजिराज. पण हातोहात पसवून जाळ्यातून सिंह बाहेर पडला, दिल्ली सम्राट थक्क झाला. म्हणे हे क्या हुआ अल्लाह हो, आ जिरा जिरा हे जिरा जी. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय गगनगिरी महाराज सांगतात, ज्या शाहू राजाने 5 मिनिटात संपवता कीर्तन, ज्या शाहू राजांनी काय केलं, शाहू महाराजांनी वेद ब्राह्मणांनीच म्हणावा असा नियम होता, पण शाहू महाराजांनी तो नियम मोडून काढला. दुसऱ्या लग्नाची सुरुवात शाहू महाराजांनी केली आणि प्रत्येक घराघरामध्ये पोथी वाचावी हा शाहू महाराजांचा विचार तुमच्या आमच्यामध्ये पोहोचवला मंडळी हो. त्यांचा सुद्धा पवाडा आहे, पण पुढल्या 3 वर्षामध्ये मी शाहू राजांचा पवाडा साजरा करीन. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणाचं